अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते। सगळे अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आता अधिक महिना सुरू आहे आणि उद्या अधिक महिन्यातला मंगळवार आहे, तर या उद्याच्या मंगळवारी तुम्ही कुलदेवीची ओटी नक्की भरा। या अधिक महिन्यातल्या कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही देवीची ओटी भरली तरी हरकत नाहीये, पण न विसरता कंटाळा न करता सगळ्या महिलांना मी विनंती करते की प्लीज तुम्ही देवीची ओटी भरा। आपल्या कुलदेवीचा मानसन्मान हा झालाच पाहिजे। तर या अधिक महिन्यामध्ये देवीची ओटी भरल्याने आपल्याला काय फायदा होतो आणि त्या ओटी भरल्याचं काय पुण्य आहे, ती का भरायची आहे, कशी भरायची आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। हे बघा, आता अधिक मास सध्या चालू आहे, तर आता कुठला मंगळवार येईल किंवा शुक्रवार येईल त्या दिवशी तुम्हाला देवीची ओटी नक्की भरायची आहे। प्लीज हे बघा, विसरू नका। आपण बऱ्याचशा गोष्टी जर मनापासून करायचं असेल ना तर आपण विसरणार नाही आणि वेळेत वेळ काढून करू। तुम्ही किती पण बिझी असू द्या, काही असू द्या, पण ही गोष्ट करण्याला तुम्हाला काही वेळ लागणार नाही आणि अगदी गोष्टी ज्या आहेत ओटी भरण्यासाठी त्या सहज अवेलेबल होतात। त्यासाठी फार काही आपल्याला फिरावं लागत नाही। तर हे बघा, कुलदेवीची जी सेवा आहे ना ती कधीही वाया जात नाही आणि आपण कुलदेवीची आपली जी कुलदेवी असते ना तिचा विशिष्ट दिवशी मानसन्मान केलाच पाहिजे। देवी आईची कृपा आपल्या घरावर राहणं हे खूप महत्वाचं आहे। कारण हे बघा, जसं आपले आई वडील आपला सांभाळ करतात तसंच कुलदेवी आणि कुलदैवत जे आहे ते आपले आई वडील असतात। ते आपल्या घराचा ते सांभाळ करतात। आपल्या घरावर त्यांचं कृपाछत्र राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी अशा विशिष्ट दिवशी तुम्ही जर काही सेवा केली, त्यांचा मानसन्मान केला ना तर ते भरभरून आशीर्वाद आपल्याला देतात। तर आता हे बघा, ओटी जर तुम्हाला भरायची असेल ना तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक असतो किंवा मूर्ती असते किंवा कुलदेवीचा फोटो असतो, तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर सुद्धा अशी ओटी भरली तरी चालते किंवा तुमच्या गावामध्ये शहरामध्ये योगायोगाने तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही भरू शकता। आता बघा, मी नाशिकमध्ये राहते। आमची जी कुलदेवी आहे ती तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे, पण खूप नशिबाने आमच्या घराच्याच मागच्या साईडला तुळजाभवानी मातेचं खूप मस्त छान सुंदर असं मंदिर आहे आणि त्यासोबतच महाराजांचा मठ तर अगदी जवळच आहे। म्हणजे योगायोगाने दोघी गोष्टी माझ्या घराच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे मी बरेचसे उपाय वगैरे आहे ते मंदिरात जाऊन पण करत असते। कारण मी नेहमी सांगते की मंदिरामध्ये जेवढं पावित्र्य असताना, जेवढं सात्विक लहरी असताना तेवढ्या आपल्या घरामध्ये नसतात, कारण आपण त्या घरामध्ये राहतो, खातो, झोपतो। तसं मंदिरामध्ये नाहीये। मंदिरामध्ये फक्त सेवा अर्चा उपाय हे केले जातात। म्हणून तर तुम्हाला शक्य नसेल घरी भरली तुम्ही ओटी देवाऱ्यासमोर तरी हरकत नाहीये। तर आता कुलदेवीची ओटी का आणि कशी भरायची ते सांगते। हे बघा, या अधिक मासामध्ये जो कोणी स्त्री किंवा पुरुष कोणतेही व्रत करतात, सेवा करतात, विधी करतात, पूजा करतात, तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा भरभरून त्यांना आशीर्वाद मिळतो आणि त्यांना या सेवेचं अधिक पटीने पुण्य मिळतं। म्हणून आपल्याला या महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरायची आहे की जेणेकरून कुलदेवीचा, आपल्या आईचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर नेहमी राहील। कुलदेवीच अशी असते की ती आपल्या कुटुंबाचं रक्षण करते। तर त्यामुळे मी सगळ्या ताईंना, दादांना विनंती करते, वेळेत वेळ काढून तुम्ही ही अशा प्रकारची जी सेवा आहे कुलदेवीची सेवा नक्की करा। बरेच जण वेगवेगळी व्रत करतात, पूजा अर्चा विधी करतात, पण आतापर्यंत तुम्ही काही केलेलं नसेल ना, या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला वेळ मिळाला नसेल किंवा विसरून गेलेले असाल पण, तर तुम्ही नक्की कुलदेवीची अशी ओटी भरा। तर हे बघा, हे ताट आहे, यामध्ये मी ही नऊवारी साडी घेतलेली आहे। तर ओटी शक्यतो नऊवारी साडीचीच भरावी आणि साडी जी आहे ती शक्यतो काठपदराचीच असावी, सुती रेशमी असावी। कारण असं म्हणतात की सुती धाग्यांमध्ये जे रेशीमचे धागे असतात, सुती धागे असतात, त्या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी असतात त्या ग्रहण करून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये खूप जास्त असते। तर त्याचं कारण आहे की देवीला आपण सुती साडीची जी ओटी आहे ती भरायची आहे। यानंतर नारळ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नारळ। नारळामध्ये सुद्धा सात्विक लहरी खेचून घेण्याची क्षमता असते, त्यामुळे देवीतल्या ज्या सात्विक लहरी आहे तर या नारळता याव्या यासाठी आपल्याला नारळ ओटीमध्ये ठेवायचं असतं। यानंतर दुसरी गोष्ट, आता मी ओटीमध्ये कुठलं सामान ठेवते आहे ते पण दाखवते। आणि शक्यतो जी आपल्याला आपल्या ओंजळीमध्ये, दोघी ओंजळीमध्ये, आता ही ओटी तयार झाल्यावर दोघं ओंजळीमध्ये घेऊन, दोघं हातांच्या ओंजळ बनवून आपल्याला देवी आईला ती ओटी जी आहे ती व्हायची आहे। तर हे बघा, इथे साडी आहे, नऊवारी साडी, यावर मी हा खण ठेवते, ब्लाउज पीस खण ठेवायचा आहे। खणावर आपल्याला बऱ्यापैकी जास्त असे तांदूळ टाकायचे आहे। हे बघा, हे तांदूळ टाकायचे आहे। तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला नारळ ठेवायचा आहे, नारळ ठेवा। यानंतर देवी आईला वेणी आपल्याला व्हायची आहे। तर ही वेणी आहे,
ही वेणी इथे ठेवायची आहे. यानंतर शृंगार. आता शृंगारामध्ये तुम्हाला जेवढ्या शृंगाराच्या गोष्टी मिळतील तेवढ्या. आता इथे हिरव्या बांगड्या आहे, सिंदूर आहे, जोडवे आहे. त्यानंतर देवी आईला मंगळसूत्र, काळ्या मण्यांचं मंगळसूत्र, काजळ, कंगवा अशा गोष्टी मी शृंगाराच्या घेतलेल्या आहे. यानंतर खारीक, बदाम, हळकुंड आणि सुपारी, एक फळ ठेवायचं आहे. हे तांबूल आहे, विडा हा सुद्धा आपल्याला ठेवायचा आहे. आणि तुमच्या यथाशक्तीने जेवढी दक्षिणा असेल, 11 रुपये, 21 रुपये पैशाच्या स्वरूपात ही दक्षिणा जी आहे ती पण आपल्याला ठेवायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ओटी तयार करायची आहे. आता ही ओटी वाहताना ओटी कशी व्हायची आहे ते मी तुम्हाला सांगते. ओटीला सगळ्यात पहिले आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहे. प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला थोडं थोडं हळद कुंकू अक्षता ज्या आहे त्या व्हायच्या आहे. साडीला, खणाला, प्रत्येक गोष्टीला आपल्याला हळद कुंकू अक्षता ह्या व्हायच्याच आहे. यानंतर ही जी ओटी आहे ही आपल्या छातीला आपल्याला लावायची आहे आणि मग देवीच्या चरणाला आपल्याला ठेवायची आहे. देवीच्या चरणाला स्पर्श करायचा आहे. हे झाल्यानंतर हे जे तांदूळ होते यातले थोडेसे तांदूळ जे आहेत ते आपल्या पदरामध्ये, आता साडीचा जो पदर असतो तर या पदरामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ जे आहे ते काढायचे आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मनोभावे प्रार्थना करून देवी आईला आपल्याला मनातली जी पण इच्छा असेल, प्रार्थना असेल ती सांगायची आहे. हे आई, माझ्या घरामध्ये सुखशांती नांदू दे, भरभराटे येऊ दे, माझ्या मुलाबाळांचं सगळं योग्य होऊ दे. आपल्याला जी पण काही मनापासून प्रार्थना करायची आहे ती देवी आईला प्रार्थना करायची आहे. आणि यासोबतच ओटी भरताना माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला क्षमा करावी अशी क्षमा याचना मागायची आहे. आणि मी माझ्या मनाप्रमाणे माझ्या यथाशक्तीने तुला ओटी भरत आहे, तर देवी आई तिचा स्वीकार कर, अशी छोटीशी अगदी मनापासून आपल्याला देवी आईला प्रार्थना करायची आहे. तर अशी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही देवीसाठी ओटी भरायची आहे. कुलदेवीसाठी मंदिरात सुद्धा अशाच प्रमाणे भरायची आहे. आता हे बघा, ओटी भरली आपण, ठीक आहे, मंदिरात भरली तर त्या सगळ्या गोष्टी तिथेच अर्पण केल्या जातात. पण घरी जर ओटी भरली तर ताई त्या वस्तूचं काय करायचं आहे, अशा कमेंट मला 100% येतील. तर आता हे बघा, मंदिरात भरल्यावर तर तिथेच सगळ्या गोष्टी अर्पण होतात. त्या बदल्यामध्ये गुरुजी आपल्याला वेणी देतात, प्रसाद देतात, ते घेऊन आपण घरी येतो. ठीक आहे. पण घरी ओटी भरली तर या सगळ्या वस्तूंचं काय करायचं आहे आता ते मी तुम्हाला सांगते. आता हे बघा, आत्ताची ओटी असू द्या किंवा कधी पण तुमची कोणीही ओटी भरली, सवाष्ण म्हणून तुमची कोणीही ओटी भरली ना, तर त्या वस्तू ज्या मिळतात त्याचं काय करायचं आहे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही. कित्येक दिवस ते जे सामान आहे ना ओटीचं आपण तसंच पडू देतो, मग त्याला कीड लागतं, मग ते विसर्जित करावं लागतं. पण असं कधीच करू नका. कारण ओटी जी असते ना ती आपल्या सवाष्ण महिलांसाठी तो खूप मोठा मानसन्मान असतो. कोणाची पण ओटी भरली जात नाही. हे बघा, मुलीची ओटी केव्हा सगळ्यात पहिले भरली जाते, जेव्हा त्या मुलीचा साखरपुडा असतो तर त्यावेळेस त्या मुलीची ओटी भरली जाते. हा स्त्रीचा एक मान असतो, याला खूप महत्व आहे. हे एक सौभाग्याचं प्रतीक आहे, सौभाग्याचं लेणं, सौभाग्याचा मान असतो तो. तर त्यामुळे ती ओटी अशीच कुठे पण सडक पडू देऊ नका. तिचे आपण योग्य ते वापर तो केलाच पाहिजे. तर त्या ओटीचं आता काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आता या ओटीमध्ये जी साडी आहे किंवा खण आहे ते तुम्ही स्वतः वापरू शकतात. आता बऱ्याचशा महिला बघा कोणाला तरी ते दान करून देतात साडी वगैरे, पण दान केल्यानंतर ती व्यक्ती त्याचा वापर कसा करेल हे आपल्याला माहिती नाही, मग त्याचे दोष आपल्याला लागायला नको. म्हणून शक्यतो ती जी ओटी आहे त्याच्यातली साडी वगैरे तुम्ही स्वतःसाठीच वापरा. आणि दुसरं जे सामान आहे म्हणजे खाण्यासारखं, नारळ म्हणा, सुपारी, त्याच्यातले गहू किंवा तांदूळ, ज्या खाण्यासारख्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतः तुमच्या घरी, समजा तांदूळ आहे ते तुम्ही तांदळामध्ये मिक्स करून त्याचा भात तुम्ही स्वतःच घरी खाऊ शकतात. नारळ आहे ते फोडून तुम्ही ते प्रसाद म्हणून खाऊ शकतात. हळकुंड तुम्ही पाण्यामध्ये भिजवून संपूर्ण रात्रभर तुम्ही पाण्यामध्ये भिजवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पाणी जे आहे तर ते तुम्हाला सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाते. किंवा या हळकुंडाची पावडर करून त्याचं स्वस्तिक तुम्ही दरवाजावर काढा किंवा मुख्य दरवाजावर किंवा उंबरठ्यावर, किंवा तुम्ही उंबरठ्यावर हळदीचं लेपन सुद्धा करू शकतात. असा तर तुम्ही हळकुंडाचा वापर करू शकतात. किंवा ते शृंगाराचे जे दागिने असतील ना अजून ते पण तुम्ही स्वतःसाठी वापरू शकतात. तर अशा प्रकारे या ओटीचा आपण स्वतःच वापर करू शकतो. आपल्याला ती ओटी त्याचा मान दिलेला असतो ना, त्याच्यामुळे स्वतः वापरणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे कोणत्याही ओटीचा तुम्ही वापर करू शकता. तर न विसरता, अजून आपल्या हातात भरपूर दिवस आहे, न विसरता देवीची तुम्ही ओटी भरा. मंगळवारी किंवा शुक्रवारी भरलेली अधिक उत्तम. पण तुम्हाला वेळ नाहीये तर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये कधी पण भरा, पण भरा, नक्की भरा, विसरू नका. ठीक आहे.
तर ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.